आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात धोबाटवला गावात मद्यविक्रीच्या विरोधात महिलांनी अत्यंत आक्रमक रूप धारण केलंय। गेल्या 3 महिन्यांपासून धगधगणाऱ्या या आंदोलनानं अखेर रुद्र रूप धारण केलंय। ग्रामसभेत मतदानावरून उद्भवलेला वाद इतका भडकला की संतप्त महिलांच्या जमावानं थेट अरमान बारमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संजय, काय अधिक माहिती आहे? मयंकजी, हे जे व्हिज्युअल्स आहेत ते खूप धक्कादायक आहेत। महिलांनी सरळ बारमध्ये घुसून आंदोलन केलेलं आहे। टेबल, खुर्च्या, काउंटर, किचनचंही नुकसान केलेलं आहे। स्टोअर रूमचं कुलूप तोडलंय। आतमध्ये दारूंच्या बॉटलांचे जे बॉक्सेस ठेवले होते ते काढून ते बाहेरच्या परिसरामध्ये फरशीवर फेकून फोडून टाकलेले आहेत। एकूणच या सगळ्या घटनेमध्ये सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा की गेल्या 3 महिन्यापासून हे आंदोलन सुरू होतं आणि प्रशासन कुठेतरी जिल्हा प्रशासन त्या अरमान बारच्या मालकासोबत मिळलेलं आहे असा त्यांचा आरोप होता। आणि याच्यासाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदानाचा इशाराही देण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनानं 18 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा सुद्धा बोलवली होती, पण काही घडलेलं नाही। आणि त्यानंतर मग ज्या वेळेस हात उंचावून मतदान घेतलं जात होतं त्यावेळेस सुद्धा बार मालकाच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थ संतापले होते। ठीक आहे, पण आता या महिला संतप्त झाल्या आणि जो सातत्यानं त्रास होत होता या गावातल्या महिलांना, सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी या विरोधात आंदोलन केलं आणि अरमान बार पूर्णतः फोडून टाकला। तुर्तास धन्यवाद।